बघा या मिरच्या घेतल्यात मी, तर आज आम्ही भरलेल्या मिरच्या बनवणार आहे. तर कशा बनवायच्या ते तुम्हाला दाखवते. तर ही बघा अशी मिरची घ्यायची आणि अशी सुरीनं तिला कट करून घ्यायची अशी, आणि मग अशी उघडून तिच्यामधलं आतलं बी आहे ना, हे बी असं काढून टाकायचं, म्हणजे दाताखाली असं कचकच नाही लागणार. अजून एक दाखवते. हे बघा अशी सुरी टोचायची आणि अशी मागं कापीत आणायची तिला, आणि परत असं त्याच्यातलं बी काढून टाकायचं. असं बी काढून टाकायचं म्हणजे मग चांगल्या लागतात खायला. असं चिरून घेतल्या आणि त्याच्यातलं बी काढून घेतलंय आणि त्यांना देठ ठेवलंय, म्हणजे देठाला धरून अशा खायला बाबा. आणि आता मी त्याच्यामध्ये मीठ भरून घेते, म्हणजे तिखट असल्या तर तिखट लागणार नाही. तर असं मीठ भरून घ्यायचं त्यांच्यामध्ये थोडा थोडा असं, म्हणजे मग तिखट लागायच्या नाही. तर बघा असं मीठ लावून ठेवलेले. आता त्यासाठी मसाला करून घेऊया. तर हे बघा हे शेंगदाणे घेतलेत, या शेंगदाण्यांचा मसाला करून घेऊया. हे बघा असे मिक्सरला वाटून घेतलेले, तर असे बारीक करून घेतलेत, म्हणजे लई नाही बारीक, थोडे जाडसरच ठेवलेले तर असे. आणि मग त्याच्यामध्ये असे घ्यायचे घेतलेले. आता त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया. हा लाल मसाले, हा आमचा तिखट मसाले, आणि ही हळद, आणि मीठ टाकून घेऊया. हे बघा हे आता चांगलं असं मिक्स करून घेते. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हातानं. असं मिक्स करून घेतला ना का मग अशी मिरची घ्यायची आणि मग अशी हे करायची, आणि मग त्या मिरचीमध्ये असं हातानं असं चांगलं दाबून दाबून असं भरायचा. असं दाबून घ्यायचा चांगला, असं असं पूर्ण दाबून घ्यायचं, आणि मग त्याला असं हे करायचं आणि मग ठेवायचं असं असं. हे बघा असं परत असं करायचं आणि असं चांगला दाबायचं हातानं असं, म्हणजे तळतणे निघाला नाही पाहिजे. असं मसाला भरून घेतलेले, आणि मग आता ते तेलामध्ये तळून घ्यायच्या, म्हणजे तव्यावरती तळून घ्यायच्या, अशा भाजून काढायच्या. हे बघा इथं तवा ठेवलेले, चांगला गरम झालेले तवा. आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते मी. हे बघा असं पूर्ण कडाने तेल टाकून घ्यायचं, असं पूर्ण तव्याला लागून द्यायचं असं. आणि मग त्याच्यानंतर मग अशा या मिरच्या त्याच्यामध्ये सोडायच्या. हे बघा असं सोडायच्या, त्या चांगल्या भाजून द्यायच्या मिरच्या पूर्ण असे ठेवून. हे बघा अशा सगळ्या टाकून घेतलेले आता तव्यामध्ये. आता आपण अजून परत त्याच्यानंतर कढईने त्याच्यावरून असं तेल सोडून घेऊ, म्हणजे मग चांगल्या पूर्ण आतमधून अशा भाजून निघतील अशा. हे बघा तेल टाकून घेतलेले. आता त्याच्यावरून आपण आहे ना असं झाकण ठेवून घेऊ आता, आणि चांगल्या बाजूनं आता वरची बाजू खाली करून घेऊया, म्हणजे मग चांगल्या अशा कडक भाजतील अशा. अशा चांगल्या कडक भाजून घ्यायच्या. हे बघा अशा उलट्या करायच्या सगळ्या, मग आणि परत कडक चांगल्या भाजून द्यायच्या, म्हणजे मग कडक झाल्या का चांगल्या खायला लागतात मस्त एकदम खायला. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.